नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. RTO मेन्स या आपल्या लेक्चर सिरीजमधील रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग या सब्जेक्टमधील हा दुसरा टॉपिक. ऑलरेडी आपण पहिल्या पार्टमध्ये हीट इंजिन, हीट पंप, रेफ्रिजरेशन तसेच रिव्हर्स कार्नोट सायकल याचा स्टडी केलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो चॅनलवर जाऊन पाहावा. आणि त्याच सब्जेक्टमधील दुसरा टॉपिक म्हणजेच वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशन सायकल तसेच वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सायकल याचा आपण स्टडी करणार आहोत. तरी वेळ न वाया घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. हा माझा छोटासा इंट्रो आहे. काही अचिव्हमेंट्स आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. ओके, हे जे वेपर कंप्रेशन सायकल आणि वेपर ॲब्सॉर्प्शन सायकल यांचा जो स्टडी करणार आहोत, कमीत कमी आयोगातर्फे 2 ते 3 मार्काचे क्वेश्चन यावर विचारले जातात. मागच्या वर्षी 2 क्वेश्चन यावर होतेच आणि या 2020च्या मेन्समध्येही यावर क्वेश्चन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके, वेपर कंप्रेशन सायकल. आता वेपर कंप्रेशन सायकल आपण जी लास्ट टाईम मागच्या लेक्चरमध्ये जी पाहिली होती वेपर रेफ्रिजरेशन सायकल त्याचाच पुढचा पार्ट. आता वेपर कंप्रेशन सायकलमधले मेन कंपोनंट आपण पाहून घेऊया. मग पहिला जो कंपोनंट त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे कंप्रेसर. मोस्टली हे कंप्रेसर जो असतो तो हार्मेटिकली सील कंप्रेसर असतो. हार्मेटिकली सील कंप्रेसर म्हणजेच काय, ज्यामध्ये तुमची मोटार आणि कंप्रेसर हे पूर्ण एका पॅकेजमध्ये असतं. पॅकेज म्हणजे काय, दोन्ही कंबाईन असतात आणि ते सील असतात. म्हणजे मोटार आणि तुमचा कंप्रेसर हा सेपरेट न असता एका सीलमध्ये असतो. म्हणजेच काय, त्याने तुमचे लिकेजचे जे चान्सेस आहेत ते कमी होतात. मग कंप्रेसरला आपल्याला पॉवर सप्लाय करावी लागते, म्हणून इथे मी निगेटिव्ह वर्क जे असतं आपल्याला ते कंप्रेसरला द्यावं लागतं. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे कंडेन्सर. मोस्टली कंडेन्सर हे एअर कूल टाईप कंडेन्सर और वॉटर कूल टाईप कंडेन्सर असतात. कंडेन्सरचा आपला तिसरा जो महत्त्वाचा कंपोनंट आहे तो म्हणजे एक्सपान्शन डिव्हाइस. एक्सपान्शन डिव्हाइस हे मोस्टली ही कॅपिलरी ट्यूब, थर्मल एक्सपान्शन या टाईपचे एक्सपान्शन डिव्हाइस असतात. ॲज पर रिक्वायरमेंट आपण ते एक्सपान्शन डिव्हाइसेस यूज करतो. थर्ड आणि फोर्थ जो आपला कंपोनंट आहे तो म्हणजे इव्हॉपरेटर. आपण जो घरामध्ये डब्बा पाहतो कुठला, ज्यामध्ये आपण ACचं टेम्परेचर कंट्रोल करतो, तो आपला इव्हॉपरेटर असतो. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा कंप्रेसर पाहिला असेल. जो ब्लॅक साईडचा जो आपण छोटासा डब्बा असतो कंप्रेसर मागे, ज्यांना माहीत नसेल तो आपला कंप्रेसर असतो. कंडेन्सरच्या सुद्धा काही पाईप्स असे पाईप्स एक फ्रीजच्या मागे वगैरे तुम्ही पाहिले असतील. आणि वेटोळे स्वरूपाचे जे असतं ते आपल्या एक्सपान्शन डिव्हाइस म्हणजेच कॅपिलरी ट्यूब असतात. हे झालं बेसिक. इव्हॉपरेटर म्हणजेच काय, कधी इव्हॉपरेटर हा आपण समजा एखादा कूलर घेतला तर इव्हॉपरेटर काय, जिथे आपण पाणी स्टोअर करतो त्याच्या सराउंडिंगला इव्हॉपरेटरच्या ट्यूब्स वगैरे लावलेल्या असतात. ठीक आहे, चला तर मग आता याचं वर्किंग पाहूया. आता वर्किंगमध्ये मी स्टार्टिंग करतो की पॉईंट 1ला आपले वेपर आहे. वेपर म्हणजे कसले वेपर, आपण जो काही रेफ्रिजरंट यूज करणार आहेत या पूर्ण ट्यूबमधून, या पूर्ण सायकलमधून एक लिक्विड तुमचं फ्लो होणार आहे. तो वेगवेगळ्या फेजेसमध्ये चेंज करणार आहे, त्याला आपण रेफ्रिजरंट म्हणतो. रेफ्रिजरंट म्हणजे काय, तर जो काही लिक्विड तुमचा ह्या ट्यूबमधून फ्लो होणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळणार आहे, ज्याच्या फेजेस चेंजेसमुळे तो रेफ्रिजरेशन इफेक्ट मिळणार आहे, तो आपला रेफ्रिजरंट असतो. मग हा रेफ्रिजरंट जो असतो तो वेपर फॉर्ममध्ये असतो. तो वेपर फॉर्ममध्ये असलेला रेफ्रिजरंट तुमच्या एका लो टेम्परेचर किंवा लो प्रेशरला असतो आणि तो कंप्रेस केला जातो बिकॉज ऑफ वर्क गिवन टू द कंप्रेसर. आणि कंप्रेस केल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढतं, त्याचा प्रेशर वाढतो. कोणाचा, वेपर रेफ्रिजरंटचा. आणि तो वेपर रेफ्रिजरंट मग हाय टेम्परेचर हाय प्रेशरला पोचल्यानंतर तो पास होतो कंडेन्सर ट्यूबमधून. रेफ्रिजरंट कंडेन्सर ट्यूबमध्ये पास होतं आहे आणि मी काय केलं की ॲटमॉस्फिअरमधली कोल्ड एअर त्या ट्यूबवरून पास केली. मग त्याच्याने काय होणार की जेव्हा ती ट्यूब ह्या रेफ्रिजरंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट वाया ट्यूब्स, मग हा जो वेपर रेफ्रिजरंट त्याची जी काही हीट आहे ती त्या कोल्ड एअरला देतो आणि स्वतःची फेज चेंज करून तो लिक्विड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. आता वेपर जो असणार आहे तुमचा रेफ्रिजरंट तो कंडेन्सरमधून पास झाल्यानंतर कंडेन्सेशन झाल्यामुळे तो लिक्विड फॉर्ममध्ये जातात आणि ज्या काही कोल्ड एअर आपल्या ॲटमॉस्फिअरमधून त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे ती आता हॉट एअर बनवून बाहेर जाणार बिकॉज ऑफ डेन्सिटी डिफरन्सेस.
मग हा जो लिक्विड रेफ्रिजरंट जो फॉर्म झाला, तो आपला एक्सपान्शन ट्यूब डिव्हाइसेसमधून कॅपिलरी ट्यूबमधून फ्लो होणार आणि त्याच्यानंतर त्याचा प्रेशरही कमी होणार आणि टेम्परेचरही इथे टेम्परेचर तुमचा लो होणार. मग कंडेन्सर प्रेशरमधून डायरेक्टली इव्हॅपोरेटर प्रेशरला तुमचं एक्सपान्शन होणार आहे. टेम्परेचर तुमचं कमी होणार. ठीक आहे. टेम्परेचरही कमी होणार आणि मग 4th पॉईंटला जो लिक्विड रेफ्रिजरंट असणार आहे, तो लिक्विड रेफ्रिजरंट तुमचा एंटर करणार इव्हॅपोरेटरमध्ये. आता इव्हॅपोरेटरच्या ट्यूबमधून जेव्हा लिक्विड रेफ्रिजरंट पास होतो, तो इनडायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो आपली जी काही रूम आहे, जिथे कूलिंग इफेक्ट आपल्याला अचीव्ह करायचं आहे, त्या कूलिंग त्या स्पेसमधला एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये इव्हॅपोरेटरच्या ट्यूब्स येतात आणि मग काय होणार, हा जो लिक्विड रेफ्रिजरंट जो असणार आहे आपल्या इव्हॅपोरेटर ट्यूबमध्ये, तो काय करणार, आपल्या रूममधील हीट ॲब्सॉर्ब करणार. मग मला सांगा, कुठल्या गोष्टीतून हीट जर आपण ॲब्सॉर्ब केली किंवा त्या गोष्टीतून हीट, त्या सबस्टन्समधून हीट जर आपण खेचून घेतली, तर काय होणार, त्याच्यामध्ये कूलिंग इफेक्ट क्रिएट होणार. म्हणजेच काय, ही जी आपली रूममधली जी एअर असणार आहे, आपल्या स्टोरेज रूममधली जी एअर असणार आहे, ती पूर्णच्या पूर्ण हीट कोणाला देणार, या इव्हॅपोरेटरच्या रेफ्रिजरंटला. इव्हॅपोरेटरच्या रेफ्रिजरंटला हीट मिळाली, मग त्याचं टेम्परेचर वाढणार, त्याची फेज चेंज होणार. मग तो लिक्विडचा जो रेफ्रिजरंट असणार आहे, तो तुमच्या वेपरमध्ये कन्व्हर्ट होणार. मग हा जो वेपरमध्ये कन्व्हर्ट झाला रेफ्रिजरंट परत कंप्रेसरमध्ये जाणार. मग त्याने फेज चेंज केली, तो फ्लो होत राहणार. पण जेव्हा ही स्टोरेज स्पेसमधली किंवा आपल्या ज्या रूममधली जी एअर आहे, ती काय होणार, आता हीट रिजेक्ट केल्यामुळे ती काय होणार, थंड होऊन जाणार आणि मग आपल्याला मिळतो तो म्हणजे कूलिंग इफेक्ट. ओके. आता परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो बघा. 1 to 2 तुमचं कंप्रेशन होतं. त्याला रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कंप्रेशन म्हणतात किंवा आयसेंट्रॉपिक कंप्रेशन म्हणतात. तुमची जी वेपर आहे ती लो टेम्परेचर, लो प्रेशर टू हाय टेम्परेचर, हाय प्रेशरला कंप्रेस होते. तीच वेपर तुमची कंडेन्सरमधून पास होते आणि तिच्यामध्ये तिचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन झालं का तिचं टेम्परेचर, प्रेशर सेम राहतं. कॉन्स्टंट प्रेशरला तुमचं जे कंडेन्सेशन होतं आणि त्याच्यामुळे त्याचं लिक्विड वेपरचा कन्व्हर्जन होतं लिक्विडमध्ये. लिक्विड रेफ्रिजरंट तुमचं पास होतं एक्सपान्शन डिव्हाइसमधून. त्याचा प्रेशर आणि टेम्परेचर लो होऊन जातो. प्रेशर आणि टेम्परेचर तुमचा लो झाला की मग तो रेफ्रिजरंट, लिक्विड रेफ्रिजरंट इव्हॅपोरेटरवरून पास होतो आणि जिथे त्याचं लिक्विड टू वेपर कन्व्हर्जन होतं, फेज चेंज होते आणि तुम्हाला जो काही कूलिंग इफेक्ट आहे तो रूममध्ये, स्पेसमध्ये किंवा तुमच्या स्टोरेज स्पेसमध्ये मिळून जातो. ठीक आहे. हे बेसिक छोटंसं वर्किंग आहे. आता पुढे पाहूया. ओके. आता हे सगळं केलं आपण फेज चेंज झाली तर की काय होतं, याचा थोडासा प्युअर सबस्टन्सचा बेसिक आपण थोडं कव्हर करूया. आता काय केलं मी, प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय, की बघा याच्यामध्ये तुम्हाला समजा ए पॉईंट आहे. पॉईंट एला तुमचं वॉटर आहे 30 डिग्री सेल्सिअसला. नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला तुमचं वॉटर आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आहे. त्या वॉटरला जेव्हा मी हीट देतो, समजा वॉटरला गरम करायला घेतलं, एका गॅसवर तुम्ही पाणी घेतलं आणि त्याला हीट द्यायला सुरुवात केली गॅसने वगैरे, तर काय होतं, त्याचं टेम्परेचर वाढत वाढत जातं आणि तो एका सॅच्युरेशन टेम्परेचरला पोहोचतो. म्हणजेच किती, समजा जर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला तुम्ही त्याला हीट देत असाल, तर तो 100 डिग्रीला गेल्यानंतर 100 डिग्रीपर्यंत तो जाणार आणि त्याच्यानंतर मग त्याचं टेम्परेचर वाढत नाही 100 डिग्रीला. मग तो काय करतो, 100 डिग्रीला त्याचा फेज चेंज करायला स्टार्ट करतो. मग आता हे कशामुळे होतं ते पाहूया. बघा आता, हा एक कर्व आहे. हा जो कर्व मी ड्रॉ केला आहे, हा आपला वेट स्ट्रीमचा कर्व आहे, बरोबर. याच्या आतमध्ये जे काही आपली रिजन असणार आहे, तो वेट स्ट्रीमचा रिजन असणार आहे. ठीक आहे. आणि हा जो पॉईंट आहे, क्रिटिकल पॉईंट म्हणतात त्याला, त्या पॉईंटला तुमची वेपर आणि लिक्विड एकत्र येतात. म्हणजेच कसं, तुमच्या पॉईंट तुमच्या लिक्विड आणि वेपरचं डायरेक्ट कन्व्हर्जन होतं. त्याच्यामध्ये काही फेज चेंजची प्रोसेस होत नाही. तर पाहूया, क्रिटिकल पॉईंट म्हणजेच काय, द पॉईंट ॲट विच सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आणि सॅच्युरेटेड वेपर लाईन मीट्स. ओके. मग क्रिटिकल पॉईंटच्या लेफ्ट साईडला जेव्हा तुम्ही जाता, तेव्हा तुम्हाला मिळतं सॅच्युरेटेड लिक्विड लाईन. क्रिटिकल पॉईंटच्या जेव्हा तुम्ही राईट साईडला जाता, तेव्हा तुम्हाला मिळतं सॅच्युरेटेड वेपर लाईन. सॅच्युरेटेड लिक्विड लाईनचा जो इकडचा एरिया आहे, त्याला म्हणतो आपण सबकूल रिजन आणि त्याच्या सॅच्युरेटेड वेपरच्या लाईनच्या इकडचा राईट साईडचा एरिया म्हणतो सुपरहीट रिजन. ओके. आता बघा, ए पॉईंट ए टू बीमध्ये म्हणतो वॉटर ऑर लिक्विड. म्हणजेच काय, ए टू बीमधून आपल्याला
पूर्ण जे काही आपली फेज असणार आहे ती लिक्विड स्टेजमध्ये असणार आहे. वॉटर हे लिक्विडमध्ये असणार आहे. मग जेव्हा ए पॉइंटला तुम्ही हीट द्यायला स्टार्ट करता, तेव्हा त्याचं टेम्परेचर वाढत जातं ए टू बी. मग जी ए टू बीमध्ये जी हीट लागली आपल्याला, जिने टेम्परेचर वाढलं, तिला काय म्हणतो आपण? सेन्सिबल हीट. मग सेन्सिबल हीट म्हणजे काय? द अमाउंट ऑफ हीट विच इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ पर्टिक्युलर सबस्टन्स. मग बी पॉइंटला गेला म्हणजे सॅच्युरेशनला गेला. म्हणजे किती टेम्परेचरला गेला? 100 डिग्री सेल्सियसला गेला. मग जेव्हा तो वॉटर 100 डिग्रीला जातो, तेव्हा तो काय करतो? का बोलतो की माझी कॅपॅसिटी संपली, आता मी काही टेम्परेचर वाढवू शकत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये तो काय करतो? त्याची फेज चेंज करायला स्टार्ट करतो. मग बी पॉइंटपासून तो फेज चेंज करायला स्टार्ट करतो. लिक्विड, 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 वेपर, 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 वेपर आणि फायनली जेव्हा तो सी पॉइंटला जातो, तेव्हा तो वेपरमध्ये कन्व्हर्ट होतं. म्हणजे ह्या जो वेट स्ट्रीमचा जो पोर्शन आहे, याच्यामध्ये तुमचा लिक्विड आणि वेपर हे दोन्ही तुम्हाला फेजेस मिळणार आहेत. मग एक अशी अमाउंटची हीट का जिच्यामध्ये तुमची फक्त फेज चेंज होते, तिला लॅटेंट हीट म्हणतात. तर लॅटेंट हीट म्हणजे काय? अमाउंट ऑफ हीट इन विच फेज चेंजेस टेक प्लेस. मग सी पॉईंटला गेला, आपल्याला वेपर मिळाली, परफेक्ट वेपर मिळाली आणि आता सी पॉईंट नंतर परत काय होतं? त्याची वेपर नवीन फेज तर स्टार्ट झाली. मग काय करणार? जी काही हीट सप्लाय करणार, तिच्याने मग काय होतं? तिचं टेम्परेचर वाढायला स्टार्ट होतं आणि मग ते टेम्परेचर वाढत जाऊन त्या डी पॉईंटपर्यंत ते सुपरहीट होऊन जाते. मग सुपरहीट म्हणजेच काय? अशा अमाउंटची हीट, काय अशी हीट आपण सप्लाय करतो त्याला, की जेणेकरून जी काही स्टीम आहे ती सुपरहीटेड झोनमध्ये जाते आणि सुपरहीटेड जी स्टीम असते ती तुमची आयडियल गॅसमधून वर्क करते. तर ह्या ज्या बेसिक आहेत फंडा आपल्याला पुढे लागणार आहेत, त्याचा आपण वापर करूया. चला तर मग पाहूया नेक्स्ट स्लाईडमध्ये. ओके, स्टँडर्ड व्हीसीसी ऑन पीएच चार्ट अँड टीएस चार्ट. आता मी तुम्हाला मागे सांगितलं कोणत्या डायग्राममध्ये? चला बघा, लक्षात ठेवा परत. 1 to 2 कंप्रेशन आहे, 2 to 3 कंडेन्सेशन आहे आणि 3 to 4 आपलं एक्सपान्शन आहे आणि 4 to 1 आपलं काय आहे? इव्हॅपोरेटर आहे. ठीक आहे. आता बघा, 1 to 2 कंप्रेशन आहे. मग हे जे कंप्रेशन आहे ते कसं आहे? रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कंप्रेशन आहे. म्हणजेच काय? आयसेंट्रोपिक कंप्रेशन, ज्याच्यामध्ये तुमची काय असणार आहे? एन्ट्रॉपी कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट म्हणजेच काय? इथे तुमचा 1 आणि पॉईंट 2ला तुमची एन्ट्रॉपी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. 2 to 3 मध्ये तुमचं कॉन्स्टंट प्रेशर हीट रिजेक्शन होतं. म्हणजे जी काही तुमची हीट रिजेक्शन होते, ती कुठे होते? ह्या पॉईंटला. ठीक आहे. 2 to 3 प्रोसेसमध्ये तुमची हीट रिजेक्ट होते आणि हीट कुठे रिजेक्ट होते? कंडेन्सेशनमध्ये. म्हणजेच काय होतं? जो काही रेफ्रिजरंट आहे, तो कंडेन्सरच्या ट्यूबमधून हीट ॲटमॉस्फिअरच्या एअरला सप्लाय करतो. कंडेन्सर कुठं असतो? जो एसीचे डब्बे बघतो ना खिडक्यांमध्ये, तो असतो आपला कंडेन्सर. 3 to 4 मध्ये काय होतं? आपली कॉन्स्टंट एन्थॅल्पी प्रोसेस असते. तर या प्रोसेसमध्ये तुमची एन्थॅल्पी जी असणार आहे, ती पूर्णपणे काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच काय? तिला आपण काय म्हणतो? आयसेंथॅल्पिक प्रोसेस. ही बघा, जर पीएच चार्ट जर तुम्ही चेक केला, पीएच चार्ट, तर तुमची 3 to 4 मध्ये एन्थॅल्पी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. कंप्रेशनमध्ये, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कंप्रेशनमध्ये एन्थॅल्पी वाढते. नंतर ही जी कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे, हीट रिजेक्शन प्रोसेस. नंतर 3 to 4 मध्ये तुमची कॉन्स्टंट एन्थॅल्पी प्रोसेस आणि 4 to 1 मध्ये तुमचं हीट ॲब्सॉर्प्शन होतं. बघा, कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲब्सॉर्प्शन म्हणजे जो इव्हॅपोरेटरचा पोर्शन आहे 4 to 1, त्याच्यामध्ये काय होते? आपली हीट ॲब्झॉर्ब होते. ठीक आहे. मग हा आपला बेसिक चार्ट झाला. थोडा व्हिडिओ मागे घेऊन डायग्राम ड्रॉ करा तुम्ही. इथे थोडं गडबड झालेली आहे आपली. ठीक आहे. तर या 4 प्रोसेस आहेत आणि हे जे दोन्ही चार्ट आहेत, पीएच आणि टीएस, हे दोन्ही चार्ट एक्झामला विचारतील आणि सांगतील खालीलपैकी कोणता असणार आहे. पीएच चार्ट म्हणजे डायग्राम देणार आणि तुम्हाला खाली क्वेश्चन विचारणार. त्याच्यामुळे हे चार्ट समजून घ्या. बघा, परत एकदा सांगतो. 1 to 2 आयसेंट्रॉपिक रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक कंप्रेशन और आयसेंट्रॉपिक कंप्रेशन. 2 to 3 कॉन्स्टंट प्रेशर हीट रिजेक्शन. 3 to 4 आयसेंथॅल्पिक कॉन्स्टंट एन्थॅल्पिक एक्सपान्शन आणि 4 to 1 मध्ये तुमचं हीट ॲब्झॉर्प्शन होतं. हीट जे एक्स्ट्रॅक्शन होतं. ठीक आहे. चला. ओके. आता सीओपी फाइंड करूया. मग वेपर कंप्रेशन सायकल जी आहे तिची सीओपी फाइंड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग ती सीओपी फाइंड करूया. आता सीओपी फाइंड करताना बघा, एक आपण काय केलं? स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन आपण शिकलो थर्मोडायनामिक्समध्ये. मग स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन काय म्हणतं? ज्या काही तुमच्या एनर्जी आहेत, त्या तुमच्या एनर्जी इनलेटला आणि ज्या काही एनर्जी आउटलेटला, त्याला काय करतो? तो इक्वेट करतो. मग आपली एन्थॅल्पी घेतली, आपली कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी घेतली. अजून काय घेतलं? हीट ॲब्सॉर्ब किती झाली किंवा रिजेक्ट किती झाली ते घेतलं. आउटलेटला सेम घेतलं आणि वर्क डन घेतलं. हा आपला स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. मग हा स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन मी आता अप्लाय करणार कुठे? आपल्या वेपर कंप्रेशन सायकलला. मग त्याच्यामधले अझम्पशन्स पहिले काय आहे, की हा जो फ्लो आहे तो स्टेडी फ्लो आहे. ॲझ्युम केलं. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी निग्लिजिबल आहे. कारण पूर्ण सिस्टम जर स्टॅटिकला आहे, तर आपण ते निग्लिजिबलच घेऊया. चला तर मग आता कंप्रेसरला अप्लाय करूया. कंप्रेसर प्रोसेस काय आहे? 1 to 2 बरोबर का?
चला पीएच चार्ट घेऊया. बघा असा चार्ट होता 1 to 2 3 आणि 4. बघा 1 to 2 1 to 2 मध्ये आपले जे आता बघा इथे पी आणि एच. बघा 1 to 2 मध्ये काय होतंय, 1 पॉईंटला जी इंथॅल्पी असणार आहे ती 2 पॉईंटला गेल्यानंतर वाढते, बरोबर. बघा आता मग मी काय केलं, H1ला तसंच ठेवला, कायनेटिक H1 तसंच ठेवला, कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी निग्लिजिबल केली. कंप्रेसरमध्ये हीट रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक म्हणजे काय, जिथे हीट ट्रान्सफर 0 असतो. मग मला सांगा क्यू येईल का, नाही. क्यू सर नाही येणार, कारण क्यू हा तिथे एक्झिस्टच करत नाही, कारण हीट ट्रान्सफर 0च असते. हां, फक्त वर्क डन येईल, पण तेही वर्क डन काय असेल सर, निगेटिव्ह असेल. वर्क डन काय असेल, निगेटिव्ह असेल, बरोबर, कारण आपण कंप्रेसरला वर्क देतोय. मग H1 इज इक्वल टू H2 मायनस डब्ल्यू. H1 इज इक्वल टू H2 मायनस डब्ल्यू. मग डब्ल्यू जर तिकडे शिफ्ट केला इक्वल टू साईनच्या तिकडे, तर आपल्याला फायनली काय भेटेल, जे काही वर्क डन असेल ते काय भेटेल, डब्ल्यू इज इक्वल टू H2 मायनस H1 किलोजूल पर के जी. एखादा आला एक्झामिनर आणि त्याने क्वेश्चन विचारला, बाबा चला पॉवर काढा, तर मग काय करायचं, H2 मायनस H1 करायचं आणि त्याला काय करायचं, मास मल्टिप्लाय करायचा. आणि एकदा का मास मल्टिप्लाय केलं का आपल्याला ती काय भेटते, पॉवर भेटून जाते. मग कशी, किलोजूल पर के जी, बरोबर. कन्वर्जन कसं झालं, हे जे किलोजूल पर के जी आहे, किलोजूल पर के जी, किलोजूल पर के जी इंटू के जी पर सेकंड, बरोबर. ओके. मग हे के जी पर सेकंड, मग के जी कॅन्सल होईल आणि आपल्याकडे काय राहील, किलोजूल पर सेकंड. ठीक आहे, हे कन्वर्जन करून घ्या तुम्ही. ओके, ही पॉवर भेटली, हा फॉर्म्युला आहे mH2 मायनस H1. मग सेम फॉर्म्युला आता मी काय करणार, सेम आता मी अप्लाय करणार कंडेन्सरसाठी 2-3 साठी. मला सांगा कंडेन्सरमध्ये वर्क डन असतं का, नाही सर. कंडेन्सरमध्ये फक्त हीट रिजेक्शन होतं. म्हणून काय करणार मी, जे काही आहे हां, तर कंडेन्सरमध्ये आपली हीट रिजेक्ट होते तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी काय केलं बघा, आता आपला एस-ए-पी जो आहे त्याच्यामध्ये हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्ह येणार, H1 H2 येणार, बाकीचं निग्लिजिबल आणि डब्ल्यू तर नाहीच आहे. मग फॉर्म्युला काय होणार, H2 मायनस क्यू इज इक्वल टू H3. म्हणजे क्यू फाइंड करायचे तर H2 मायनस H3. हा आपला आहे हीट रिजेक्ट किती झाली हे आपण फाइंड करू शकतो. एक्सपान्शन प्रोसेसमध्ये तुमची इंथॅल्पी सेम असते, H3 इज इक्वल टू H4, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच येत नाही. हां, इव्हॅपोरेटर प्रोसेस, इव्हॅपोरेटरमध्ये काय होतं, हीट ॲब्सॉर्ब करतो म्हणजे आपल्याला हीट भेटते, म्हणून आपला हा क्यू काय येणार, पॉझिटिव्ह येणार. H4 प्लस क्यू इज इक्वल टू H1. सेम प्रोसेस 4 आणि 1 साठी हा एक इक्वेशन फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग इथे 4 येणार, इथे 4 येणार, इथे 4 येणार, इथे 1 मध्ये येणार, बाकी काहीच नाही झालं. मग H4 प्लस क्यू इज इक्वल टू H1, क्यू इज इक्वल टू H1 मायनस H4 इज इक्वल टू किलोजूल पर के जी, बरोबर. हा 1 आणि हा 4 यांच्यामधला डिफरन्स. मग त्यांनी म्हटलं का रेफ्रिजरेशनची कॅपॅसिटी फाइंड करा. नो सर, नो डाऊट आपण काही कशा पद्धतीने काढू शकतो. मग काय करणार सर, मास मल्टिप्लाय करा. हा जो फॉर्म्युला आहे त्याला मास मल्टिप्लाय करा, आपल्याला रेफ्रिजरेशनची कॅपॅसिटी मिळून जाते. सर COP फाइंड करा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. COPचा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, अमाऊंट ऑफ हीट एक्स्ट्रॅक्टेड अपॉन अमाऊंट्स ऑफ वर्क डन. मग सर हीट एक्स्ट्रॅक्टेड म्हणजेच काय, जो इव्हॅपोरेशनमध्ये जे काही होतं ते आपली हीट एक्स्ट्रॅक्शन असते, कारण इव्हॅपोरेटर काय करतं, रूममधली एअर जी आहे तिला थंड करायचं करतं, म्हणजे तो काय करतो, हीट ॲब्सॉर्ब करतो रूममधली. म्हणून mH1 मायनस H4 अपॉन mH2 मायनस H1. सर हा मला फॉर्म्युला भेटला. चला ठीक आहे. आता जेव्हा कॅस्केड सिस्टम असते, हा मोस्टली डिग्रीला असेल हा टॉपिक, जेव्हा 2 रेफ्रिजरेशन सिस्टम म्हणजे वेपर कंप्रेशन सिस्टम जेव्हा 2 आपण सिरीजमध्ये कंबाईन करतो, मग त्यावेळेस त्यांचा COP कसा फाइंड करायचा, तर बघा COP1 इंटू COP2 ते तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये दिले असेल. COP1 प्लस COP2 प्लस 1, अशा प्रकारे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आहे का वेगवेगळे जे पॅरामीटर्स आहेत, आता वेगवेगळे पॅरामीटर्स असतात, त्यांचा इफेक्ट कसा होतो कशावर, COPवर. मग सर पहिला टॉपिक घेऊ आपण, सुपर हिटिंग. चालेल. आता सुपर हिटिंग म्हणजे काय, जेव्हा सॅच्युरेटेड लिक्विड लाईनच्या पुढे आपण हिटिंग केलं की त्याला म्हणतो सुपर हिटिंग. मग बघा, समजा इथे हा 1 डॅश घेऊ, हा 1 डॅश घेऊ आणि हा 1 पॉईंट आहे. ठीक आहे. मग 1 डॅश 2 डॅश 3 आणि 4 ही आपली नॉर्मल सायकल होती, जिथे कंप्रेशन जे आहे ते आपलं सॅच्युरेटेड लिक्विड लाईनला स्टार्ट झालेलं. पण सर
मी काय म्हणतो 1 पॉइंटला थोडा पुढे घेतला, म्हणजेच काय केलं मी थोडीशी सुपर हिटिंग केली आणि मग कंप्रेशन केलं, तर काय इफेक्ट होईल तो आपल्याला ऑब्झर्व्ह करायचा आहे. ठीक आहे. मग थोडीशी कंप्रेसरमध्ये काही वेट पार्टिकल्स जाणार नाही वेपरचे, त्याच्यामुळे कंप्रेसरचा परफॉर्मन्स वाढून जाईल. मग तसंच केलं. मी काय केलं थोडीशी सुपर हिटिंग केली. मग 1, 2, 3, 4 ही आपली नवीन सायकल झाली आणि 1 डॅश, 2 डॅश, 3, 4 ही आपली जुनी नॉर्मल सायकल झाली. मग जेव्हा सुपर हिटिंग केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, की सर माझा रेफ्रिजरेशन इफेक्ट तर वाढलाय. सर माझं कंप्रेसर वर्क पण वाढलंय. रेफ्रिजरेशन इफेक्ट वाढलाय, कंप्रेसर वर्क वाढलाय आणि फॉर्म्युला काय असतो सीओपीचा रेफ्रिजरेशन इफेक्ट आपण कंप्रेसर वर्क. मग सी-ओ-पी वाढेल का? सांगू नाही शकत. ती कदाचित वाढेल पण, ती कदाचित कमी पण होईल. मग त्यांनी म्हटलंय, की R12 जर रेफ्रिजरंट असेल तर ती वाढेल आणि अमोनियासाठी ती कमी होईल. ठीक आहे? चला मग हे 3 इफेक्ट लक्षात ठेवा. एक्झामला डायरेक्ट क्वेश्चन विचारते. सब कूलिंग केलं. मग काय करायचं? 1, 2, 3, 3 डॅश आणि 4 डॅश हा आपला नॉर्मल सायकल होता. 1, 2, 3 डॅश, 4 डॅश ही आपली नॉर्मल सायकल होती. मग सर काय केलं, की मी थोडं सबकूलिंग केलं. सबकूलिंग करणं म्हणजे काय? ही जी काय आपली सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे, ही जी आपली सॅच्युरेटेड लिक्विड लाईन आहे, ही वाली, तिच्या अजून पुढे जाऊन थोडंसं कूलिंग करायचं. म्हणजेच काय लिक्विड पूर्ण लिक्विड मिळालं पाहिजे. बरोबर ना? ही जी वेपर आली 1 to 2 पासून वेपर जी आपली कंप्रेस करतो, ती वेपर इकडे काय होऊन जाते कंडेन्सेशनमध्ये तिचं काय होऊन जातं, लिक्विड होऊन जातं. मग काय करायचं कंडेन्सेशन इथे नाही स्टॉप करायचं. कंडेन्सेशन या 3 पॉइंटला स्टॉप करायचं. 3 डॅशच्या ऐवजी 3 ला स्टॉप केलं की काय करायचं त्याला म्हणतो सबकूलिंग म्हणतो. मग बघा ना इफेक्ट बघा 1, 2, 3, 4 हा जर इफेक्ट चेक केला, ह्या 1, 4 डॅश आणि 1, 4 मध्ये चेक करा, की तुमचा रेफ्रिजरेशन इफेक्ट काय झालेला आहे, वाढलेला दिसतो तुम्हाला. बरोबर ना? हा नवीन रेफ्रिजरेशन इफेक्ट हा बरोबर? हा हा नवीन रेफ्रिजरेशन इफेक्ट आणि हा तुमचा काय होता, हा काय होता तुमचा जुना रेफ्रिजरेशन इफेक्ट. आणि तुमचं कंप्रेसरचं जे वर्क आहे ते सेमच राहिलंय म्हणून ते कॉन्स्टंट. मग सी-ओ-पी ऑब्वियस आहे. ही जी डिनॉमिनेटरमध्ये गोष्ट आहे ती कॉन्स्टंट आहे आणि न्यूमरेटर वाढतोय म्हणजे तुमची सी-ओ-पी काय होणार? वाढणार. नेक्स्ट इव्हॅपोरेटरचा प्रेशर कमी करणे. इव्हॅपोरेटरचा प्रेशर जेव्हा आपण कमी करतो, तेव्हा बघा काय इफेक्ट होतो. इव्हॅपोरेटरचा प्रेशर कमी केला, तर तुमचा रेफ्रिजरेशन जो इफेक्ट आहे, तो काय होतो? कमी होतो. बरोबर? तुमचं कंप्रेसरचं जे वर्क आहे, ते काय होतं? वाढतं. बरोबर? सी-ओ-पी काय होते? कमी होते. व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी काय होते? कमी होते. ठीक आहे? म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट काय भेटत नाही आपल्याला. कंडेन्सरमध्ये पण बघा सेम कंडेन्सरचा प्रेशर जर तुमचा इन्क्रीज केला, हा वाला जर इन्क्रीज केला ही लाईन, तर काय होतं रेफ्रिजरेशन इफेक्ट काय होतो तुमचा? कमी होतो. बरोबर? ॲज कंपेअर टू दिस तुमचा याच्या कंपेअर केला, तर हा तुमचा काय होणार आहे? कमी होणार आहे. कंप्रेसरचा वर्क वाढणार आहे. ऑब्व्हियस आहे कंप्रेसरचा वर्क वाढणार आहे. तुमचं व्हॉल्यूमेट्रिक सी-ओ-पी तुमची कमी होणार. व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी कमी होणार. ठीक आहे? का व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी कमी होते? कारण तुमचा P2/P1चा जो आहे प्रेशर रेशो तो तुमचा वाढतो. मग तुमचा व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सीचा फॉर्म्युला बघितला 1 + C - C P2/P1 तर हा तुमचा जर टर्म वाढला, तर तुमची व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी काय होते? कमी होते. बरोबर? चला. लक्षात ठेवा हा फॉर्म्युला व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. डायरेक्ट क्वेश्चन विचारतील आणि हे प्रॉपरली लिहून घ्या आणि लक्षात ठेवा कारण एक्झाममध्ये डायरेक्ट होतात. बाय रिड्युसिंग द इव्हॅपोरेटर प्रेशर सी-ओ-पी ऑफ वेपर रेफ्रिजरेशन सिस्टम इन्क्रीज, डिक्रीज, रिमेन सेम, नन ऑफ द अबोव्ह. मग तुम्हाला त्याच्यात डायरेक्टली आन्सर लागले पाहिजेत. ठीक आहे? चला नेक्स्ट आपले व्हेरी इम्पॉर्टंट अगदी जिच्यावर क्वेश्चन लास्ट टाईम एकदम एक क्वेश्चन आलाच होता. ती आपली वेपर ॲब्सॉर्प्शन सिस्टम. आता वेपर ॲब्सॉर्प्शन सिस्टम जर स्टडी केला तर मग एक गोष्ट लक्षात येते, की ही अशी एक सिस्टम आहे, की जिच्यामध्ये आपण कंप्रेसरला पूर्णपणे काढून टाकतो. म्हणजेच कंप्रेसर जो नॉईज ऑपरेटेड आहे किंवा ज्याला आपल्याला कंटिन्युअसली वर्क द्यावं लागतं, तो आपण पूर्णपणे रिमूव्ह केलेला आहे. आणि कंप्रेसर जो आहे तो रिप्लेस करतो. बघा याच्यामध्ये आपण कंडेन्सर मागच्या सिस्टममध्ये होता. एक्सपान्शन डिव्हाइस मागच्या सिस्टममध्ये होता. इव्हॅपोरेटर मागच्या सिस्टममध्ये होता. मग कंप्रेसरने रिप्लेस कोणाला केलं? ॲब्सॉर्बरला, पंपला, जनरेटरला, प्रेशर रिड्युसिंग वॉलला. ठीक आहे? बघा ॲब्सॉर्बर, पंप, जनरेटर आणि प्रेशर रिड्युसिंग एवढे आपले कंपोनंट कंप्रेसरने रिप्लेस केलेत. आता त्याचा इफेक्ट काय होता ते पण पाहूया. बघा ही एक अशी सिस्टम आहे वेपर ॲब्सॉर्प्शन सिस्टम ही अशी सिस्टम आहे की जिच्यामध्ये आपण लो ग्रेड एनर्जी वापरतो. म्हणजेच काय? हाय ग्रेड एनर्जी वापरतो. हाय ग्रेड म्हणजे कोणती? जी हीट एनर्जी असते तिला आपण काय म्हणतो?
एक मिनिट. लो ग्रेड एनर्जी ते कन्फ्यूज झालं जरा. बघा आता, म्हणजेच काय करायचं आपल्याला, जे वर्क जे असतं ते हाय ग्रेड एनर्जी असतं आणि जी हीट जी असते ती लो ग्रेड एनर्जी असते आणि आपण इथे काय करतो, हीट एनर्जी म्हणजेच लो ग्रेड एनर्जी यूज करतो. म्हणजेच काय होतं, जेव्हा वेपर ॲब्सॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टम आपण वापरतो, तेव्हा काय होतं, आपण वेस्ट हीट जी असते एखाद्या बॉयलरच्या चिमणीमधून बाहेर पडणारी हीट किंवा एखादी सोलर एनर्जीवाली हीट, ही हीट आपण काय करतो, वापरू शकतो. चला तर मग थोडं पॉईंट बघूया, म्हणजे मग वर्किंगवर येऊया. It uses the heat energy instead of mechanical energy. Heat is low grade energy, so this system can use waste heat or solar energy. Refrigeration like water, ammonia, which are environmental friendly, can be used. म्हणजे आपण रेफ्रिजरेंट काय वापरतो, वॉटर किंवा अमोनिया वापरतो, जे की इको फ्रेंडली आहे, ज्यांचं आपल्या इन्व्हायरमेंटवर काही इफेक्ट होत नाही. कंप्रेसर इज टोटली रिप्लेस बाय द ॲब्सॉर्बर, पंप, जनरेटर अँड प्रेशर रिड्युसिंग वॉल. ॲब्सॉर्बर काय करतं, रेफ्रिजरंट ॲब्सॉर्ब करतं. पंप काय करतो, रिच सोल्युशनला पंप करतं आणि जनरेटर काय करतं, सेपरेट करतं वेपर रेफ्रिजरंट फ्रॉम ॲक्वा सोल्युशन. बघूया आपण वर्किंग पाहूया आणि मग आपण फायनली तिकडे जाऊया. चला बघा, आता मी स्टार्ट करतोय इव्हॉपरेटरपासून. इव्हॉपरेटरमध्ये रेफ्रिजरंट आलं. रेफ्रिजरंट आपला अमोनिया आहे. रेफ्रिजरंट काय असणार आहे, अमोनिया आहे. आणि जे ॲब्सॉर्बरमध्ये एक लिक्विड असतं ते असतं आपलं वॉटर असतं. काय असतं, वॉटर असतो. ॲब्सॉर्बरमध्ये काय असतं, वॉटर असतं. ठीक आहे. आता जो काही अमोनियाची वेपर आहे ती आता बघा, इकडनं अमोनियाचा लिक्विड आला. इव्हॉपरेटरमधून जेव्हा कोणती गोष्ट जाते तेव्हा तिच्या आउटलेटला काय असतो, वेपर असतो. मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं का जेव्हा पण इव्हॉपरेटरमध्ये लिक्विड जातं ते लिक्विड आपल्या स्पेसमधली, आपल्या रूममधली हीट ॲब्सॉर्ब करतं आणि स्वतः वेपर होतं आणि बाहेर कूलिंग इफेक्ट देतं. मग तो वेपर आपला ॲब्सॉर्बरमध्ये एंटर करणार. आता ॲब्सॉर्बरमध्ये ऑलरेडी वॉटर आहे. आता वॉटर काय करणार, त्या वेपरला कॅप्चर करणार म्हणजे ॲब्सॉर्ब करणार. मग हे झालं वॉटर प्लस अमोनियाचं. वॉटर प्लस ह्या ॲब्सॉर्बरमध्ये काय असतं, वॉटर प्लस अमोनियाचं एक सोल्युशन तयार होतं. त्याला रिच सोल्युशन म्हणतात किंवा ॲक्वा अमोनिया म्हणतात त्याला. मग ते रिच सोल्युशन कधी-कधी काय होतं, त्या दोघांच्या मिक्सिंगच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये एवढं टेम्परेचर वाढतं, की वॉटरची कॅपॅसिटी संपून जाते अमोनियाची वेपर घ्यायची. म्हणून आपण काय केलं, थोडंसं कूलिंग इथे सप्लाय केलं. कूलिंग वॉटर का लावला, जेणेकरून ते पाणी थंड राहावं किंवा जेणेकरून ते सोल्युशन थंड राहावं आणि ती जी ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस आहे ती जास्त स्पीडली व्हावं किंवा जास्तीत जास्त प्रमाणात, म्हणून आपण इथे कूलिंग वॉटर लावलं. मग आता वॉटर आणि अमोनिया या दोघांचं इथे मिक्सर झालं, त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंग सोल्युशन ऑर रिच सोल्युशन. मग आता ते वेपर आता पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळून गेलेली आहे. मग तिला आता आपल्याला पंप करायला लागेल. ते रिच सोल्युशन जे आहे, रिच सोल्युशन म्हणूया किंवा स्ट्रॉंग सोल्युशन, त्याला तर आता वरती पाठवावं लागेल. मग त्याच्यासाठी मी काय केलं, पंप लावला. तर पंपचं वर्किंग एकदम जे काही पॉवर लागते ती एकदम कमी असते. ॲज कम्पेअर टू कंप्रेसर ती खूपच कमी असते. मग मग पंपमधून जे काही रिच सोल्युशन ट्रान्सफर होणार ते आपलं जनरेटरमध्ये जाणार. आता जनरेटरमध्ये आपण वेस्ट जी हीट असते किंवा सोलर एनर्जी असतात ती आपण कुठे सप्लाय करणार, जनरेटरला. मग आता जनरेटरमध्ये जेव्हा हीट सप्लाय करतो, आता तेव्हा काय होतं, ही जी अमोनियाची वेपर आहे ती काय होते, ह्या वॉटरपासून सेपरेट होऊन जाते. मग इथे जे आहे ते डिसोल्युशन होतं त्यांचं. जे काही वॉटर वेपर आहे ती काय होते, पुढे ट्रान्सफर होते आणि जे काही फक्त आता नॉर्मल वॉटर राहिलं आहे त्याला वीक सोल्युशन म्हणतो. ते आपण या वॉलद्वारे, प्रेशर रिड्युसिंग वॉलद्वारे ते वॉटर काय होतं, परत इकडे ट्रान्सफर करतो. समजलं? इथे जे त्यांचं मिक्सर झालं होतं, जिथं त्यांचं जे मिक्सर झालं होतं वेपरचं आणि वॉटरचं, ते आपण काय केलं, परत इकडे ट्रान्सफर केलं. मग वेपर आपल्या इकडे ट्रान्सफर होणार आणि वॉटर काय होणार, वापस येणार. मग आता वेपर परत कंडेन्सरमध्ये जाणार, लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होणार. जी काही अमोनियाची वेपर कंडेन्सेशन होणार तिचं लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होणार. वेपर लिक्विडमध्ये जाणार, रिसिव्हरमध्ये स्टोअर होणार. एक्सपान्शन वॉलमधून परत त्याचं एक्सपान्शन होऊन प्रेशर, टेम्परेचर लो होणार. परत इव्हॉपरेटरमध्ये येणार. इथे आपल्याला कूलिंग इफेक्ट भेटणार आणि इथे कूलिंग इफेक्ट भेटल्यानंतर परत ही प्रोसेस चालू. ठीक आहे. आपल्याला जो कूलिंग इफेक्ट भेटायचा तो इथे भेटला. हीट रिजेक्ट करायची ती इथे केली. इथे हीट जनरेट केली. इथे हीट ॲब्सॉर्ब केली. सगळं काही इथे होत आहे. ठीक आहे. डायग्राम थोडी खराब झाली. तुम्ही मागे जाऊन थोडी व्हिडिओ मागे घ्या आणि ड्रॉ करून घ्या ते एकदा डायग्राम. चला परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो बघा. इव्हॉपरेटरमध्ये अमोनियाची वेपर, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. इव्हॉपरेटरमधून अमोनियाची वेपर पास होते आणि ती वेपर इव्हॉपरेटरच्या एंडला जी अमोनियाची वेपर भेटते, इथून स्टार्ट करूया आपण. ती वेपर ॲब्सॉर्बरमध्ये वॉटरकडून ॲब्सॉर्ब केली जाते
आणि तिचं टेम्परेचर वाढावं नाही त्या मिक्सरचं, म्हणून आपण कूलिंग वॉटर सप्लाय केला असतो. कारण टेम्परेचर वाढला तर वॉटरची ॲब्सॉर्प्टिव्हिटी कमी होते. बरोबर? मग ते जे काही स्ट्राँग सोल्युशन आहे ते पंपद्वारे आपण ट्रान्सफर करतो जनरेटरला. जनरेटरला हीट ऑलरेडी सप्लाय केली असते. मग जनरेटर काय करतो, ती जी काही हीट आहे ती ट्रान्सफर करतो. जनरेटरमध्ये हीट जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा ते अमोनियाचे वेपर सेपरेट होते आणि जे वीक सोल्युशन आहे ते प्रेशर रोटेशन वॉल्वद्वारे परत ॲब्सॉर्ब जातं आणि ती वेपर पुढे मग कंडेन्सर थ्रू ट्रान्सफर होते एक्सपान्शन वॉल अँड इव्हॉपरेटरला. ठीक आहे. चला हे पाहिले आपण. ओके. सी-ओ-पीचा जो फॉर्म्युला आहे वेपर ॲब्सॉर्प्शनचा, रेफ्रिजरेशन इफेक्ट अपॉन पंपनी काय वर्क केलं बघा. फायनली आउटपुट काय आहे, रेफ्रिजरेशन इफेक्ट. इनपुट काय दिला, पंपचं वर्क आणि हीट सप्लाय इन जनरेटर. मग बेसिक फॉर्म्युला काय, सी-ओ-पी कोणाची, रेफ्रिजरेशनची सी-ओ-पी आणि इफिशियन्सी येणार आता, कारण इथे हीट जनरेट केली आणि हीट रिजेक्ट केले म्हणून. आता बघा किती अमाऊंटची हीट इव्हॉपरेटरमध्ये ॲब्सॉर्ब केली आणि किती अमाऊंटची हीट रिजेक्ट केली कंडेन्सरमध्ये, यांचा येणार सी-ओ-पीचा फॉर्म्युला आणि किती जनरेट केली आणि किती रिजेक्ट केली यांची येणार इफिशियन्सी. म्हणजे या दोघांचा कंबाईन जर आपण पाहिला तर हा आपला काय असणार आहे, सी-ओ-पीचा फॉर्म्युला. हा आपला टेम्परेचर बेसिसवर, हा हीट बेसिसवर. बघा इथे काय केलं आहे, रेफ्रिजरेशनचं सी-ओ-पीला हे केलं आणि इथे काय केलं आपण, इफिशियन्सी यूज केली. बरोबर. अमाउंट ऑफ हीट जनरेटेड मायनस अमाउंट ऑफ हीट कंडेन्सरमध्ये रिजेक्ट केली आणि अमाउंट ऑफ हीट जनरेटेड. ठीक आहे. मग हा तुमचा काय झाला, सी-ओ-पी झाला. मला सांगा, हा तर नॉर्मल सी-ओ-पीचा जो फॉर्म्युला आहे हा वाला हा काय असतो, रेफ्रिजरेशनचा पण असतो. आपला व्ही-सी-सीचा पण तसाच फॉर्म्युला असतो. मग एखाद्या गोष्टीला एफिशियन्सी मल्टिप्लाय केली का ती अजून गोष्ट कमी होऊन जाते. म्हणून ही जी आहे व्ही-ए-आर-एस हिची एफिशियन्सी आपल्या व्ही-सी-सीपेक्षा काय असते, ऑल्वेज कमी असते. ओके. दोघांमधला एक बेसिक डिफरन्सचा एक हे आहे. याच्यामध्ये कंप्रेसर यूज केला असतो. वेपर कंप्रेशन रेफ्रिजरेशनमध्ये. वेपर ॲब्सॉर्प्शनमध्ये कंप्रेसर नसतो. कंप्रेसर रिप्लेस कशाने करतो? तुम्हाला सांगितलं, ॲब्सॉर्बर, पंप आणि जनरेटर. सी-ओ-पी 3 ते 5 असते. आता याला इफिशियन्सी मल्टिप्लाय होते सी-ओ-पीला. बघा ह्या इथे इफिशियन्सी मल्टिप्लाय होते. म्हणून त्याची काय होते, सी-ओ-पी कमी होऊन जाते. वर्क ऑप्टेन ऑपरेटेड युनिट रन्स ऑन हाय ग्रेड. अच्छा, हे हाय ग्रेड एनर्जी असतं, हे लो ग्रेड एनर्जी. म्हणजे इथे मेकॅनिकल एनर्जी असते आणि इथे थर्मल एनर्जी असते. हीट रिजेक्शन इन ओन्ली कंडेन्सर. इथे हीट फक्त कंडेन्सरमध्ये रिजेक्ट होते. इथे बघा तुमची कंडेन्सरमध्ये पण हीट रिजेक्ट होते आणि ॲब्सॉर्बरमध्ये रिजेक्ट होते. इथे मॉइश्चर रिलेटेड प्रॉब्लेम खूप असतो. इथे मॉइश्चर रिलेटेड प्रॉब्लेम कमी असतो. का? कारण आपण रेक्टिफायर वगैरे लावून मॉइश्चरला कंट्रोल करू शकतो. चान्सेस ऑफ लिकेज इथे हाय असतं. इथे चान्सेस ऑफ लिकेज खूपच कमी असतात. अच्छा, याच्यामध्ये नॉईज असतं कारण कंप्रेसर असतं ना, इथे नॉईज आपला ऑलमोस्ट नसतोच. ठीक आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. एकदा पॉईंट्स वाचून घ्या म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. थँक यू फॉर दिस सेशन. आणि तुम्हाला हा जर सेशन आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फॉर मोर आयकॉन बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके. थँक यू.